आणि ईडीच्या रडारवर असलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा गेल्या 24 तासाहून अधिक काळ ठावठिकाणाच नाहीये। ईडीकडेही त्यांच्या ठिकाण्याबाबत कोणतीही माहिती नाही असंच समजतंय। हेमंत सोरेन यांचं चार्टर्ड विमान दिल्ली विमानतळावर उभं आहे। त्यांच्या स्टाफचा फोनही बंद आहे। त्यांची BMW कार ईडीनं काल जप्त केली आहे। त्यांच्या चालकाची चौकशी झाली आहे, मात्र त्याच्याकडूनही काही माहिती समोर आली नाही। सोरेन यांचे शांतिनिकेतन, मोतीलाल नेहरू मार्गावरचं घर आणि झारखंड भवन इथे ईडीची टीम गेली होती, मात्र सोरेन भेटू शकले नाहीत। 31 जानेवारीला सोरेन रांचीतल्या आपल्या निवासस्थानी चौकशीसाठी उपलब्ध असतील असं त्यांच्या कार्यालयानं ईमेलद्वारे ईडीला कळवलंय। राजकीय हेतूंनी ही चौकशी प्रेरित असून ईडीमार्फत त्यांचं सरकार अस्थिर केलं जातंय असा आरोप या ईमेलच्या माध्यमातून करण्यात आलाय। गेल्या 24 तासांपासून हेमंत सोरेन यांचा कोणताही ठावठिकाणा कळत नाहीये। दिल्ली विमानतळावरती त्यांचं चार्टर्ड प्लेन उभं आहे। त्यांच्या स्टाफचा फोन बंद आहे। गेल्या 24 तासात हेमंत सोरेन यांच्याशी कोणताही संपर्क प्रस्थापित झालेला नाहीये। त्यांची BMW कार सुद्धा काल ईडीनं जप्त केली आहे। त्या BMW कारमधून काही महत्त्वाची कागदपत्र हस्तगत करण्यात आलेली आहेत। पण या सगळ्यामध्ये हेमंत सोरेन नेमके कुठे आहेत हा प्रश्न राहून उपस्थित होतोय। सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देईल। सोमेश, हेमंत सोरेन यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी ईडीची टीम गेली होती, पण हेमंत सोरेन यांचा पत्ता काही केल्या कळत नाहीये। काहीच 15-1 तासांपूर्वी प्रज्ञा हेमंत सोरेन यांनी ईडीला कळवलं होतं की मी प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी अवेलेबल असेल, उपलब्ध असेल, परंतु चमत्कारिकपणे त्यानंतर मात्र हेमंत सोरेन नेमके कुठे आहेत याविषयीची कोणतीच माहिती समोर आलेली नाहीये। हेमंत सोरेन हे स्वतः ईडीला सामोरे जाणार होते असं ते म्हणाले, परंतु त्यानंतर त्यांनी समोर येणं टाळलंय आणि नंतर आता ईडीकडून सलग छापेमारी सुरू आहे। ती हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सुरू आहे। झारखंडमध्येही त्यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे आणि हेमंत सोरेन यांनी एका कथित मायनिंग घोटाळ्यामध्ये एका कंपनी सोबत केलेला जो गैरव्यवहार होता त्या आधारे ईडीकडून हा तपास सुरू आहे असं समजतंय। काल रात्री उशिरा झारखंड मुक्ती मोर्चाकडून याविषयी एक निवेदन जारी करण्यात आले आणि त्या निवेदनामध्ये हेमंत सोरेन यांनी ईडीला राजकीय कारवाई करत आहे असा आरोप केलाय, परंतु हेमंत सोरेन हे समोर येत नाहीयेत किंवा हेमंत सोरेन कुठे आहेत याविषयी काहीच माहिती देत नाहीयेत। त्यामुळे हेमंत सोरेन नेमके कुठे आहेत याबद्दल अनेक वेगवेगळे प्रश्न आणि तर्क उपस्थित केले जात आहेत। प्रज्ञा, सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।